नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा आपला विषय आहे लेझी फूडी मंदिता आणि त्यांचा नवसाचा नवरा म्हणजेच साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की लेझी फूडी मॅडम गेल्या होत्या खुबईला त्यांच्या फॅमिली सोबत। आतापर्यंत या मॅडम 3 ते 4 वेळा खुबईला जाऊन आल्या आहेत। दरवेळी यांचं ठरलेलंच असते, एक ज्वेलरी शॉप दाखवायचं, एक फिश मार्केट दाखवायचं, एक ते केशवा रेस्टॉरंट दाखवायचं। त्यात 2 दिवस यांना मेन्सीताई भेटते, 2 दिवस खर्चना आणि तो लेझी फूडीचा मानलेला भाऊ आहेच यांच्या मागे पुढे नाचायला। पण यावेळी खर्चनाने चांगलीच टांग दिली आहे या लोकांना। हे लोक येतायत ऐकल्यावर तीच खुबई सोडून पळून गेली कुठेतरी। आता यांचे हेच रटाळ व्हिडिओज बघून बघून कंटाळा आला आहे। कोण कुठे बाहेर गावी फिरायला जायचा प्लॅन करत असेल तर ह्या सो कॉल्ड सेल्फ डिक्लेअर सोशल इन्फ्लुएन्सर्सचा चॅनल बघून जाण्याची इच्छा देखील त्यांची मरून जाईल। 1 वेळा ठीक आहे, 2 वेळा ठीक आहे दाखवलं, पण सारखं सारखं तेच काय दाखवायचं। हे सगळे ट्रॅव्हल व्लॉग्स लेझी फूडीच्या चॅनलवर यायचे आधी। चला ठीक आहे, मॅडमचं चॅनलचं डिस्क्रिप्शनच ते आहे फूड अँड ट्रॅव्हल, पण यावेळी साबजींने तिच्या चॅनलवर न दाखवता साबजीज ब्लॉगवर सगळे खुबईचे व्हिडिओज खपवले आहेत। बस हो बस साबजी, कंटाळा आला आता तेच बघून बघून। एक खुबई ते तुम्ही 3-4 वेळा दाखवलं आणि दुसऱ्या त्या टोमल काकूंने ग्रीस दाखवलं महिनाभर। लोक आता बोर झाली आहेत हे बघून। मंडळी, हे साबजींना खूप डोकेबाज आहेत। 4-5 चॅनल यांनी खोलून ठेवले आहेत। आधी बंजिताला पुढे केलं, मग मुलीला पुढे केलं, त्यांचा चॅनलवर पुष्कळ डॉलर्स छापले आणि आता स्वतःचा बोरिंग कंटेंट वाल्या चॅनलला पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत। आणि त्याच सोबत जे इनॅक्टिव्ह चॅनल होते जसं की बिंग मंदिता, यावर पण हल्ली तेच व्हिडिओ पोस्ट करण्याचा काम सुरू आहे। खरं तर यांच्या अंधमंद भक्तांना अक्कल आहे की ते पण मंदिता मॅडम सारखेच मंद आहेत, ते काही मला समजत नाही। आता हेच बघा ना, सेम तेच रेस्टॉरंट वाले व्हिडिओज असतात आणि हे साबजी बिंग मंदितावरती पण व्हिडिओज टाकतात आणि तोच एक व्हिडिओ लेझी फूडी बंजितावरती पण। आणि त्यांचे मंद भक्त तर सगळीकडे आवडीने हजेरी देखील लावतात। त्यात लबाड साबजी आता काय करतायत, मध्ये मध्ये गायब होतात, कोणालाच न सांगता 2-3 दिवस व्हिडिओ टाकत नाही। आता व्हिडिओ टाकले नाही की कसं, जे अंधमंद भक्त ऍडिक्ट झाले आहेत यांचे व्हिडिओज बघायला, ज्यांना करमतच नाही यांचे रटाळ व्हिडिओ बघितल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, यांचे व्हिडिओ बघितल्याशिवाय, असे लोक यांचे जुने व्हिडिओज बघतात। जरी नवीन व्हिडिओ टाकला नाही यांनी तरी जुन्या व्हिडिओला बघण्याचे तरी यांना डॉलर्स मिळतायत। त्यामुळे साबजींने 1 दिवस जरी सुट्टी घेतली किंवा 1 आठवडा तरी यांनी व्हिडिओ नाही टाकले तरी त्यांना काही फरक पडणार नाही। नवीन व्हिडिओज टाका किंवा नका टाकू, अंधमंद भक्त जुने व्हिडिओज बघणार हे साबजींना माहितीच आहे आणि त्यातूनच यांची खरी कमाई होते। खरं बोलू का मंडळी, लोक मूर्खासारखे स्वतःचा वेळ वाया घालवतात ह्या अशा क्रिंज लोकांना बघून, दुसरं काही नाही। कारण यांच्या व्हिडिओ मधून शिकण्यासारखं देखील काहीच नसते। आता हेच बघा ना, सुरुवातीच्या काळात चॅलेंज हे लोक खेळायचे आणि हे चॅलेंजचे व्हिडिओ लेझी फूडीच्या चॅनलवर दाखवायचे। पण आता एव्हरी संडे हे वडापाव खायचं चॅलेंज, बिर्याणी खायचं चॅलेंज, फुगे फोडायचं चॅलेंज साबजींच्या चॅनलवरती दाखवतात। तिथे खादाडीचं चॅलेंज असते, तिथे खाटीक पहिला क्रमांक काढतो। हे सगळं खाटीक लेझी फूडी सोबत राहूनच शिकला आहे। असो तर मंडळी, मला हाच प्रश्न आहे की हे लोक स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर म्हणवतात ना, मग यांचे चॅलेंजचे व्हिडिओज बघून लोकांनी काय इन्फ्लुएन्स व्हावं, नाही म्हणजे काय शिकावं। 1 किलो बिर्याणी 10 मिनिटात कशी संपवावी, 20 वडापाव 2 मिनिटात कसे खावे, की हातापायाचा वापर न करता 100 फुगे कसे फोडावे। यांच्या अंधमंद भक्तांना वेगळंच कौतुक आहे बाबा यांचं, खरंच कमाल आहे यांची। अहो साबजी, काहीतरी लोकांना चांगलं कॉन्टेंट द्यावं, नेहमी आपलं तेच दाखवून बोर करायचं लोकांना। मंडळी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, देशभक्ती किंवा आपली भारतीय संस्कृती भारतात राहून जपण्यापेक्षा बाहेर गावी जाऊन जपण्यात जास्त इंटरेस्ट असतो या लोकांना। जपण्यापेक्षा मला तर असं वाटते दिखावा किंवा मोठेपणा करायला म्हणूनच नाटकं करतात हे लोक। गेल्या वर्षी 26 जानेवारीला लेझी फूडी मॅडम खुबईला होत्या, तिथे पण शो ऑफ करायला म्हणून पुण्याच्या महिनासोबत यांनी नऊवारी नेसली होती। त्या टोमल काकू कशा युरोपमध्ये राहून स्वयंघोषित नऊवारी चॅलेंज एक्सेप्ट करतात आणि वेड्यासारखे दात दाखवत रस्त्यावरती नऊवारी नेसून फिरतात। तसंच काहीसं लेझी फूडीने गेल्या वर्षी खुबईला पुण्याच्या महिनेसोबत केलं होतं आणि यांच्या अंधमंद भक्तांना असं वाटत होतं की लेझी फूडी मॅडम खुबईला जाऊन आपली भारतीय संस्कृती जपतायत।
त्यानंतर शिवजयंतीला पण गेल्या वर्षी लेझी फुडीला आमंत्रण होतं, म्हणून त्या परत खुबईला गेल्या होत्या. आणि शिवजयंती निमित्त या लेझी फुडी मॅडमने राजमुद्रा प्रिंटेड ब्लाउज देखील शिवला होता. खरं तर हे खूप चुकीचं आहे. भक्ती ही मनापासून असली पाहिजे. स्वतःची भक्ती दर्शवण्यासाठी हा एक शॉर्टकट मार्ग आहे. असे कपडे परिधान केल्याने लेझी फुडी मॅडमला वाटलं दुनियेला समजेल की यांची किती भक्ती आहे. पण ह्याला तर दिखावा करणं असंच बोलतात. मंडळी, काही दिवसांपूर्वी झोपेतून उठून कॅमेरा समोर बसणाऱ्या बिंडोक लोकांना खूप पुळका आला होता लेझी फुडी मॅडम आणि इतर लोकांचा. आता झोपेतून उठून कॅमेरा समोर बसतात हे मी यासाठी बोलली कारण 7 महिन्यापूर्वी असंच झोपेतून उठून कोणीतरी प्रवचन दिलं होतं ह्या विषयावर की तुम्हाला खरंच महान पुरुष कळले का. तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधली होती का यांनी, तेव्हा दिसलं नव्हतं वाटते. लेझी फुडी मॅडमने 7 समुद्रापार आपली भक्ती असल्याचं दर्शवण्यासाठी राजमुद्रा प्रिंटेड ब्लाउज घातला होता. आणि मंडळी, एवढंच नाही तर गौतम बुद्धांच्या मूर्तीला शोपीस म्हणून वापर करणाऱ्यावर पण कोणीतरी आवाज उचलला होता. पण भारतीय संस्कृती बाहेर देशात राहून जपणाऱ्या टोमल काकूंने तर शू रॅक वर गौतम बुद्धांची मूर्ती शोपीस म्हणून ठेवली होती. आता हा डिसरिस्पेक्ट नाही आहे का? आम्ही ज्या क्रिंज आंटीज वर व्हिडिओ करतो तर तेव्हा खूप लोकांना मिरच्या झोंबतात, पण याच लोकांनी जेव्हा भक्ती दर्शवण्यासाठी हे देवदेवतांचा अपमान केला तेव्हा सगळेच गप्प बसले होते. तेव्हा या लोकांना स्वतःचे शब्द आठवले नाही का? हे तर असं झालं, मी हसे लोकाला शेंबूड माझ्या नाकाला. झोपेतून उठणारे काही लोक करून करून भागलेत आणि आता लावालावी करायला लागलेत. पण मी काय बोलते, लावालावी करण्या अगोदर स्वतःचे यांनी जुने व्हिडिओ बघितले असते तर बरं झालं असतं. अहो मंडळी, जी व्यक्ती स्वतःच्या मताशी ठाम राहू शकत नाही ती काय चालली आहे दुसऱ्यांना अक्कल शिकवायला. त्यापेक्षा मी तर सल्ला देईन की अशा लोकांनी गप्पच राहिलेलं बरं. दुसऱ्यांच्या कामात अडथळा आणण्यापेक्षा हे जे लोक देवदेवतांचे डिसरिस्पेक्ट करतात, देवदेवतांचं नाव वापरून स्वतःचं चॅनल ग्रो करतात, त्यांना अक्कल शिकवली असती तर बरं झालं असतं. अहो मंडळी, एवढंच नाही तर मागे साबजींने आपल्या राष्ट्रगीताचा देखील अपमान केला होता. मॅच सुरू होण्याआधी राष्ट्रगीत सुरू होतं, पण साबजींना काळजी होती ती म्हणजे त्यांच्या व्हिडिओची. साबजी सगळ्यांच्या चेहऱ्यावर झूम करून करून कॅमेरा मारण्यात व्यस्त होते. ह्या साबजींनी जर तो कॅमेरा साईडला ठेवला असता, नॅशनल अँथम प्ले होईपर्यंत एका जागेवरती उभे राहिले असते तर काय बिघडलं असतं का? पण झापझूप करून कॅमेरा फिरवला नाही तर ते साबजी कसले? कोणत्याही परिस्थितीत व्हिडिओ शूट झाला पाहिजे. मग बाजूला नॅशनल अँथम जरी सुरू असेल तरी त्यांना काही फरक पडत नाही. हेच आहेत ते लोक जे स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर म्हणवतात. आपण यांच्यावरती जरा काही बोललो की यांच्या अंधमंद भक्तांना तर लगेच राग येतो. पण मला एक गोष्ट समजत नाही, अंधमंद भक्तांना हे का नाही समजत की ते लोक चुका करतायत हे आपल्या नजरेस येतंय आणि त्यावरच आपण आपलं मत मांडतोय. निदान जे काही आमच्या डोळ्यांना चुकीचं दिसतंय त्यावर आम्ही रोकटोक आमचं मत मांडतोय. पण काही लोक स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी असल्यांसोबत मैत्री करतात आणि त्यांच्या चुकांना पाठीशी घालण्याचं काम करतायत. मंडळी, लेझी फुडी मॅडम खुबईवरून आल्या आणि बल्ल्यानी खाटिकच्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला पोचल्या. यावेळी लेझी फुडी मॅडमने खाटिक आणि बल्ल्यानीची अॅनिव्हर्सरी रिसॉर्टमध्ये सेलिब्रेट केली. खरं म्हणजे त्या रिसॉर्टचं पेड प्रमोशन सुरू होतं या मॅडमचं. या लेझी फुडी मॅडम पण ना फुकट तिथे प्रकट आहेत. म्हणून बघा ना, अॅनिव्हर्सरीसाठी मस्त फुकटचं रिसॉर्ट शोधलं आणि सेलिब्रेशन केलं. कसलाच खर्च करावा नाही लागला यांना. मंडळी, जिथे यांना खर्च करायचा नसतो तिथली वस्तूचा या मॅडम पॉझिटिव्ह रिव्ह्यू देतात. फुकटचं मिळालेल्याचं कौतुक करणं काय मॅडम थांबवत नाही. पण हेच जेव्हा यांच्या खिशातून पैसे जातात तर लगेच यांचं नाव ठेवणं सुरू होते. आता रिसॉर्ट मध्ये तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल, सगळेजण तिथल्या खाण्याचं कौतुक करत होते. पण काल परवाच हे लोक बल्ल्यानीच्या वाढदिवसासाठी अगोदरच गेले होते बार्बेक्यू नेशनला. आता तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल की बार्बेक्यू नेशनला कॉम्प्लिमेंटरी म्हणून पेस्ट्री किंवा केक ते देतात ज्यांचा बर्थडे असतो. हे लोक ना फुकटची एकही वस्तू सोडत नाही. तर तिथे जाऊन पहिलं तर यांनी मस्त नॉनव्हेजच्या स्टार्टर वरती ताव मारला होता. पण मेन कोर्सला तर खूप नावं ठेवले या लोकांनी. का तर 4 वर्षापूर्वी हे लोक गेले होते तिथे तर तिकडचा रेट होता 700 रुपये, पण आता पर पर्सन 1200 रुपीज झाले आहेत. आणि तिथे लेझी फुडी मॅडमला पेड प्रमोशन मिळालं नाही. प्रत्येकाचे मॅडमला पैसे भरावे लागले. त्यामुळे लेझी फुडी बोलू नका, खाटिक बोलू नका किंवा साबजी बोलू नका, तिघही जण मिळून नावं ठेवत होते तिथल्या खाण्याला. आता मागे पण बघा एकदा मी बोलली होती की या मॅडम त्या स्टॉलवर गेल्या होत्या. तिथल्या खाण्याचा पण या मॅडमने खूप उदो केला होता. हा, आता त्या दोघींनी
दोघींनी मिळून फूड स्टॉल टाकला आहे, चांगली गोष्ट आहे. एक स्त्री तिचं घर सांभाळून बाहेर व्यवसाय करते आहे. पण मंडळी, माझे फ्रेंड्स तिथे गेले होते आणि त्यांच्याकडूनच मला समजलं की तिथे जे फूड मिळते त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी एवढी काय खास नाही आहे. पण जेव्हा मी लेझी फूडी मॅडमचा व्हिडिओ बघितला तेव्हा त्या तर न थांबता कौतुक करत होत्या. हे बघून मला देखील आश्चर्य वाटलं होतं. हो, जरा तरी लाज बाळगा लेझी फूडी मॅडम. लोकांना असे खोटे रिव्ह्यू देता काहीच कसं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही एक सोशल इन्फ्लुएन्सर आहात. तुमच्यावरती एवढं लोक विश्वास ठेवतात. जरा तरी ऑनेस्ट राहा त्यांच्यासोबत. तुम्हाला जे फुकटचं मिळते त्याचाच तुम्ही उदो केलात. पण आता तुमच्या बार्बेक्यू नेशनच्या व्हिडिओला बघून नेगेटिव्ह रिव्ह्यूमुळे हजारो लोक बार्बेक्यू नेशनला जाणं बंद करतील. कशाला ओ लेझी फूडी मॅडम एखाद्याच्या पोटावर पाय मारताय? ज्या गोष्टीला खरंच नाव ठेवण्यासारखं आहे त्याला तुम्ही स्वतःच्या स्वार्थाखातर चांगलं बोलता आणि जिथे तुम्हाला पेड प्रमोशन मिळत नाही त्या गोष्टीला नेगेटिव्ह रिव्ह्यू देऊन मोकळे होता. मंडळी, सध्या ना या लोकांकडे काहीच टॉपिक नाही आहे, त्यामुळे यांना स्वतःचे नातेवाईक आठवतायत. हल्ली या लोकांना स्वतःच्या नातेवाईकांची आठवण आली की हे लोक लगेच कॅमेरा वगैरे उचलून निघून जातात त्यांच्या घरी. बाकी कोण व्हिडिओ काढायला असो वा नसो, पण हे साबजी मात्र झापझूप करून कॅमेरा फिरवायला असतातच. शेवटी रटाळ व्हिडिओज बनवण्यापलीकडे साबजींकडे दुसरं काही काम तर आहेच नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी हे लोक फक्त दुसऱ्यांचा वापर करून घेत आले आहेत आतापर्यंत. आता काय बाबा, फ्लाय विथ मंदिताची पहिली ट्रिप जाणार आहे, मग साबजी परत गायब होतील. मग अंधभक्त आहेतच, त्यांचे जुने व्हिडिओज बघून त्यांची कमाई करून द्यायला. काय मंडळी, तुम्हाला या लेझी फूडी आणि तिच्या नवसाच्या नवऱ्याच्या लबाडपणाबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.